नमस्कार मंडळी, मी प्रियांका मोरे. आज मी तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे आणि ही रेसिपीसुद्धा मी फर्स्ट टाईमच यूज करत आहे. सो यामध्ये मी हाफ कप ओट्स यूज केले आहे. ठीक आहे, तर रेसिपीचं नाव असणार आहे ओट्स आणि डेट्स केक. तर हाफ कप ओट्स यूज केले आहेत, मिक्सर ग्राइंडमध्ये टाकल्या. तर 3 टेबलस्पून मी यामध्ये मिल्क पावडर यूज करत आहे. आता यामध्ये मी यूज करणार आहे 3 टेबलस्पून चॉकलेट पावडर. चॉकलेट पावडर मीन्स कोको पावडर. ओके. 1 टेबलस्पून यामध्ये मी कॉर्नफ्लॉवर ॲड करणार आहे. सो हे सगळं मी आता ग्राइंड करते मिक्सरला. आता याचमध्ये मी थोडंसं सिट्रिक ॲसिड ॲड करत आहे, थोडंसं स्पिंच. तर यामध्ये मी हा जो केक करत आहे तर मी खजूर यूज करत आहे 1/4. तर तेवढंच क्वांटिटीमध्ये गूळसुद्धा यूज करते. हा जो हातात माझ्याकडे आहे ओके कप, हा 1/4चा आहे. सो मी तेवढंच मेजरमेंट घेऊन 1/4 गूळ यूज करत आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार म्हणजे जेवढं तुम्हाला गोडी आवडत असेल त्याप्रमाणे गुळाचा अंदाज तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. आणि हे सुद्धा मी आता मिक्सरला ग्राइंड करते. मी यामध्ये गुळाची पावडर यूज करत आहे. कोणी असं ते अख्खं गूळ मिळत असेल तर ते सुद्धा यूज करू शकत, असं काही नाही. यामध्ये आता मी बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲड करणार आहे. तर बेकिंग पावडर मी यूज करणार आहे 1 टीस्पून. मी 1 टीस्पून बोलत आहे. आणि माझ्याकडे हाफ टीस्पूनचा स्पून नव्हता अवेलेबल, सो मी थोडं ॲडजस्ट केलं आहे. बघा आता हे मी पूर्ण पावडर ग्राइंड करून घेतली होती, ते तुम्हाला दाखवलं. तर आता यामध्ये हे जे खजूर आहे 1/4 ते मी ॲड केले. त्याच्यामध्ये थोडंसं मिल्क ॲड करून ते मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. हे सगळं मी तुम्हाला दाखवलं. ड्रायफ्रूट्स होते, ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. त्यानंतर चांगलं ग्रीस केलं आहे. यामध्ये मी तूप यूज केलेलं नाही आहे, सॉरी तेल यूज केलेलं नाही, बटर यूज केलेलं नाही, तूप यूज केलं आहे. सो पाण्याने मी चांगलं हे बॅटर मॅड करत आहे. जास्त लिक्विडी करत नाही आहे, थोडं घट्टच ठेवणार आहे बॅटर. आणि या बॅटरमध्ये एकदम 1 टीस्पूनच्या नावाने मी घी यूज करणार आहे. काही गोष्टी स्किप होत आहेत माझ्याकडे, कारण पहिल्यांदाच मी असे व्हिडिओज बनवत आहे, सुरुवात केली आहे. एवढं असं जसं एक्सपिरियन्स नाही आहे, सो थोडंसं मी पण सांभाळून घ्या. तर यामध्ये मी थोडंसंच व्हिनेगर टाकणार आहे. जास्तही व्हिनेगर घालायचं नाही, एकदम थोडंसं व्हिनेगर टाकलं सफिशियंट होतं. तर मी हे सगळं मिश्रण आता या बॅटरमध्ये म्हणजे या केक टिनमध्ये टाकलं आहे. आणि हे जे केक टिन हे चांगलं असं टॅप करायचं असतं. टॅपिंग करणं फार महत्त्वाचं आहे, असं टॅप करावं लागतं चांगलं. त्यावर मी आता ड्रायफ्रूट्स टाकत आहे.
आणि आता मी हे जे आहे पूर्ण केकचं टीन हे मी आता गॅसवर ठेवणार आहे स्लोमध्ये, अशा पद्धतीने. तर असं करून मी गॅसवरच केक बेक करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कसं वाटलं ते सुद्धा कमेंट्स करून सांगा, कसं वाटलं आहे तुम्हाला हा केक.